ताटाची शोभा वाढवणारी आणि जेवणाची रंगत वाढवणारी झटपट बनणारी चटपटीत कैरीची चटणी बनवूया। मध्यम आकाराची ताजी कैरी, ओलं खोबरं, 4-5 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 5-6 कढीपत्त्याची पानं, भाजकी डाळ, जिरे आणि मीठ। सुरुवातीला कैरीचा वरचा जो चिकाचा भाग असतो तो काढून टाकायचा, कैरीच्या फोडी करून घ्यायच्या। त्यानंतर खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यायचे। हवे असल्यास तुम्ही कैरी किसूनही घेऊ शकता, फक्त अर्धी कैरी वापरलेली आहे। बारीक काप करून घेतल्यामुळे कैरीची चटणी एकदम स्मूथ बारीक होते। मिक्सरच्या भांड्यात कैरी, खोबरं, आलं, भाजकी डाळ, कोथिंबीर, मिरची, लसूण, जिरे, मीठ टाकून बारीक वाटलं। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटलं, एका भांड्यामध्ये काढलं। अशी चटणी छान लागते, पण आपण फोडणी तयार करूया। 2 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतले। मोहरी, जिरे, कढीपत्ता, सुकी मिरची टाकून खमंग फोडणी तयार करून चटणीवर टाकली। जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा इडली डोश्यासोबत अप्रतिम लागते। एकदा तरी चटणी करून पहा।